नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू आहे। देशभरातून इथं साधूंचा मेळा जमलाय, पण धर्माच्या नावाखाली इथं काही जण जनतेची फसवणूकही करतायत। होय, भगवी वस्त्र नेसून हा सर्व प्रकार सुरू आहे। इथं तर चक्क शंकराचार्य आणि महामंडलेश्वर यासारख्या पदांचा देखील लिलाव सुरू आहे। या भयानक वास्तवाचं स्टिंग साम टीव्हीच्या हाती लागलंय। एक साध्वी जी आपल्या तालावर सर्वांना नाचवू पाहतीये, पैशांची जमवाजमव केली जातीये, बदल्यात धर्मातली मोठी पदं जी आहेत ती दिली जातील असंही सांगितलं जातंय। इतकंच नाही तर पैसे गुंतवा आणि प्रॉफिट कमवा असंही सांगितलं जातंय। कुणाचं आहे हे स्टिंग, नेमकं काय आहे त्यात, हेच आपण आज पाहणार आहोत। दररोज भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांच्या बातम्या आपण पाहत आहोत। कधी अमुक कामात भ्रष्टाचार तर कधी तमुक वाटपात घोटाळा। ही मालिका संपताना दिसत नाहीये। त्यावर संताप व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही। आपला संतापही फक्त आपल्या पुरताच मर्यादित राहतो, त्याला सामूहिक रूप देण्याचं काम आपण करत नाही। जनलोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन उभारत त्याला सामूहिक आवाज मिळवून देण्याचा प्रयत्न केला। त्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जनसामान्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे दाखवण्यास पुरेसा होता। भ्रष्टाचाराचा मुद्दा किती भयंकर आहे याची जाणीव करून देण्याचं काम अण्णा हजारेंच्या जनलोकपाल विधेयकासाठीच्या आंदोलनानं केलं। या आंदोलनाला मिळणारा सर्वस्तरीय पाठिंबा खूपच बोलका होता। या आंदोलनात अरविंद केजरीवाल, किरण बेदी, संतोष हेगडे, शांतिभूषण, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक जण सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या व्यापक पाठिंब्याची दखल उशिरानं का होईना तत्कालीन आघाडी सरकारला घ्यावी लागली आणि निदान लोकभावना नियंत्रित करण्यासाठी का होईना सरकारही भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांना संरक्षण देण्याच्या बाजूने नाही असा देखावा उभा करावा लागला। भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला मिळणारा व्यापक पाठिंबा लक्षात घेऊन नरेंद्र मोदींच्या रूपात भाजपनं त्याला निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला। न खाऊंगा न खाने दूंगा ही मोदींची घोषणा मतदारांना आशेचा किरण वाटू लागली। याच आशेपोटी मतदारांनीही केंद्रात सत्ता बदल घडून आणला। दिल्लीतही त्याचीच पुनरावृत्ती होत आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीला भरघोस यश मिळालं। केंद्रात आणि दिल्लीसह विविध राज्यात झालेला बदल हा फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधातला संताप होता असा निष्कर्ष यावरून कुणीही काढू शकेल। पण एवढं सारं होतानाही राजकीय पक्ष यातनं धडा शिकायला तयार नाहीत हेही व्यापम, चिक्की यासारख्या घोटाळ्यांवरून स्पष्ट होत आहे। आतापर्यंत केवळ राजकारण्यांपर्यंत मर्यादित राहिलेला भ्रष्टाचार समाजाच्या इतर घटकांपर्यंत पोहोचल्याचं दिसू लागलंय। विशेष म्हणजे साधू महंतांच्या निवडीही केवळ आणि केवळ आर्थिक व्यवहारावरून होऊ लागल्यात की काय अशी शंका उपस्थित करायला लावणारं संभाषण नुकतंच साम टीव्हीच्या हाती लागलंय। एका साध्वीकडून दुसऱ्या एका साध्वीला महामंडलेश्वर, जगद्गुरू शंकराचार्य यासारख्या पूजनीय पदांवर नियुक्ती करण्यासाठीचं हे संभाषण ऐकल्यावर आपल्या भोवतालचं एकतरी क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। समाजाला नैतिक अनैतिक यांच्यातला फरक समजावणाऱ्या साधू संतांच्या नेमणुकाही पैशाच्या देवाणघेवाणीतून होत असतील तर ही मंडळी समाजाला कसलं दिशादर्शन करणार आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यासाठी साम टीव्हीनं या दोन साध्वींचं हे संभाषण सगळ्यांसमोर मांडण्याचं ठरवलंय। जयरामपुरी, साम टीव्ही, नाशिक। एकीकडे आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा करत असतानाच महिलांना साधू महंतांच्या विश्वात मानाचं स्थान मिळवून देणं हेच महत्त्वाचं मिशन असल्याचं या साध्वी आवर्जून सांगतात। त्यामुळे आपल्या हेतूबद्दल कुणीही शंका घेऊ शकणार नाही याची खबरदारी त्या साध्वीनं घेतल्याचं दिसतंय। एकीकडे महिला सक्षमीकरणाचा ठोस कार्यक्रम राबवण्याचा निर्धार करायचा आणि दुसरीकडे तो राबवण्यासाठी आर्थिक व्यवहाराच्या वाटाघाटी करायच्या असा मार्ग या साध्वींनी अवलंबलाय। नाशकातल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशकात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्रिकाल भवंतांनी वाद उकरून काढला, तो महिला साध्वींच्या हक्कावरून।
महिला साध्वींना शाही स्नानासाठी स्वतंत्र घाट आणि स्वतंत्र वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी करत त्यांनी नवीन वाद सुरू केलाय. एवढंच नाही तर साधुग्राम मधलं ध्वजारोहणही एक दिवस आधी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मुळात साध्वी त्रिकाल भवंता यांची नाशिकला ओळख झाली ती वादापासूनच. परी आखाड्याच्या माध्यमातून प्रशासनाला त्यांनी सुरुवातीला वेठीस धरलं, ते स्वतंत्र जागेच्या मागणीसाठी. महिला साध्वी म्हटल्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत त्यांना जागा देण्यास सहमती दर्शवली. तरी त्रिकाल भवंता यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून प्रशासनाला वेठीस धरणं सुरूच ठेवलं आणि वाद आणखीनच चिघळत गेले. अखाड़ा परिषद को बीच में आना भी नहीं चाहिए, क्योंकि मेरी मांग है प्रशासन से, प्रशासन हमें जगह दे, सुविधा दे, व्यवस्था कराए. महिला भक्त जो आएंगी उनको लेकर के हम अपने अखाड़े के तरीके का, हमारे अखाड़े का अपना नियम कानून है, उनके अखाड़े का अपना नियम कानून है, उस तरीके से हम अपने कानून से, अपने तरीके से चलने का प्रयास करेंगे, देश को सुधारने का. मात्र त्रिकाल भवंता काही थांबायला तयार नव्हत्या. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो आखाड्यांकडे आणि त्यातही आखाडा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदास महाराज यांच्याकडे. त्याचा प्रत्यय आला तो ध्वजारोहणाच्या दिवशी. सिंहस्थाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात साध्वी भवंता यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून ध्वनिक्षेपक हिसकावत महिलांना जागा मिळत नाही या भावनिक प्रश्नाकडे माध्यमांचं लक्ष वेधून भरपूर प्रसिद्धी मिळवली आणि तिथूनच त्या आणखीन प्रकाश झोतात आल्या. त्यावर मग आखाडा परिषदेलाही मैदानात उतरावं लागलं. सेकंड भी नहीं लगा होगा, उन्होंने मेरा हाथ पकड़ा, माइक खींचने का प्रयास किया, मुझे पकड़ करके मंच से नीचे फेंकने का प्रयास किया और अभद्रता किया, शब्द का प्रयोग किया. और भी उनके साधु महात्मा थे, उनको बचाने के बजाय साधु महात्मा भी उसी तरह से आक्रमण मेरे साथ किया. उद्या जर कोणी सोशल वर्कर, कोणी समाजातले माणसं आपलं एक संघटन बनवून ते येऊन आपल्याला वाद करणार की नाही आम्हाला एक वेगळा आखाडा पाहिजे, तर काय एवढे आखाडा होऊ शकतात का? जे असे स्वयंभू साधू संत आहे, ज्यांनी स्वतः चोला धारण करून घेतलेले आहे, त्यांच्याकडून अशी घटना घडतात आणि तेही असा समाजाला दिशाभूल करण्याचं काम करतात. वेळोवेळी भावनिक मुद्दे उपस्थित करत त्रिकाल भवंतांनी सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं खरं. मात्र ज्या परी आखाड्याच्या बाबतीत त्या बोलतात, ज्या महिला साध्वींचा त्या वारंवार उल्लेख करतात, त्या खरंच अस्तित्वात आहेत का? किंवा त्यांच्या आखाड्याला मान्यता आहे का? त्रिकाल भवंता यांची गुरु परंपरा नेमकी कुठली? या आणि अशा अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं. कॅमेरामन लोकेश माळी आणि जयराम पुरीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नाशिक.